मानवतेच्या कल्याणासाठी आयुष्य व्यतीत केलेल्या हजरत अलहाज ख्वाजा सुफी मजिदुल हसन शाह हसनी यांचा उरूस 9 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान मुंबईतील अँटॉफ हिल येथील मेहफिले जहागिरिया या पवित्र वास्तूत होत आहे। उर्साची तयारी 9 जानेवारी सकाळी कुराणखानी या कार्यक्रमाने हा सोहळा सुरू करण्यात आला। त्यानंतर सायंकाळी मिलाद शरीफ व मुशारायांचा कार्यक्रम। दुनिया हमारी मिसले रम हो तो बात है, ख्वाजा हसन का लुत्फ करम हो तो बात है, दुनिया हमारी मिसले रम हो तो बात है। सरकारी चादरचा पारंपरिक सोहळा 10 जानेवारीला त्याच दिवशी रात्री हलकाए जिक्र व मेहफिले समाचा सोहळा तसेच 11 जानेवारीला सकाळी कुल शरीफ व रात्री आम चादरपोशी। जानेवारीला कुराणखानी तर 13 जानेवारीला सकाळी जुलूशे संदल आणि गुस्ल शरीफ होऊन या उर्स सोहळ्याची सांगता करण्यात येईल। सज्जाद नशीम सुफी फैजुल हसन शाह हे या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत। यावेळी सुफी नृत्याचेही शानदार प्रदर्शन करण्यात आले। या उर्सासाठी मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागातून त्यांचे अनुयायी आले आहेत। महिलांचीही या ठिकाणी येणारी संख्या अधिक आहे। 9 जानेवारीपासून सुरू झालेला हा उर्स 13 जानेवारीपर्यंत सुरू असून सर्वधर्मीय भाविकांसाठी खुला आहे। सतीश कदमसह कल्याणी थोरात, गली मीडिया, अँटॉफ हिल, मुंबई। हमारे दस्तरखान पर हिंदू मुस्लिम सभी एक साथ मिलकर के खाते हैं और यहाँ पे लंगर जो वेज लंगर, नॉन वेज लंगर, अगर कोई वेजिटेरियन आ जाता है उसे कोई दिक्कत तकलीफ ना हो तो उसके लिए वो भी इंतजाम किया गया है। मिलजुल के रहें और मुल्क में देश में अमन शांति का प्रोग्राम हम करते रहते हैं, वही तालीम देते रहते हैं। और अभी दरबार में ना कहाँ से यहाँ पर बिहार, MP, UP, दिल्ली और देश के दूसरे हिस्सों से भी लोग आए हुए हैं। आप इस देश के जनता को क्या संदेशा देना चाहोगे इस माध्यम से? तो यही चाहूँगा कि आज जो नफरतों का बाजार गर्म हुआ है, मैं रोज़ अखबार पढ़ता हूँ, नई नई घटनाएं आती रहती है सुनने में, फलां ने उसको मार दिया, उसको घेर के मार दिया, वो तकलीफ दुख होती है हमको। तो हम अपने मानने वालों को, अपने मुरीदों को वही तालीम देते हैं, आपका पड़ोसी अगर हिंदू हो या मुसलमान हो, सबको भाई भाई की तरह रहो, यही इस्लाम की तालीम है, यही कुरान यही कहता है। हर साल ये महफिल जहांगीर जो यहाँ बाबा जी है, इनका दर्शन लेना और यहाँ पे आके चद्दर चढ़ाना, ये हमारा बहुत पहले से ही, इतने सालों से हम यहाँ आते हैं। ये हमारा श्रद्धा स्थान है। यहाँ हम नतमस्तक होके बाबा से आशीर्वाद लेते हैं, उनसे दुआ लेते हैं कि हम सब अच्छे तरह से रहना चाहिए, हम सब हिंदू मुस्लिम एकजुट से रहना चाहिए। हमको इतना ही कहना है कि हमारा काम होना चाहिए, लोगों का विकास होना चाहिए। हमारा एक ही मुद्दा है, विकास, और वो देखते हुए हम लोग सब लोग एक साथ में रह के यहाँ पे काम करते हैं। बाजूला सोडून या ठिकाणी बरेचसे आम्ही मराठी लोक आहेत, त्यामुळे इथे येताना खूप आम्हाला आनंद वाटतं की या ठिकाणी काय नाही की सगळीच लोक येतात, बाबांचं दर्शन घेतात, प्रत्येक कास्टची लोक येतात। आणि त्यामुळे मग तुम्हाला माझ्या चॅनलला माझी हीच विनंती आहे
की हे जे काही वातावरण आहे आणि ही जी काही इकडची या ठिकाणी परिस्थिती ही प्रत्येक लोकांपर्यंत गेली पाहिजे. कारण जे जातीभेद आहे, जातपात मानतात त्या लोकांना हे ऐकल्यानंतर किंवा हे बघितल्यानंतर वाटेल की नाही या ठिकाणी आहे सगळे, की शिवसेनेची मंडळी असतील या ठिकाणी सगळेच म्हणजे सगळ्या कास्टचे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळेजण एकत्र येतो या ठिकाणी. कुठचं जातीपात नाही, काय नाही सगळेजण त्यामुळे आम्हाला दरवर्षी या ठिकाणी येऊन आम्ही बाबांचं दर्शन घेतो आणि खूप आनंदामध्ये इथून जातो.